इंडियन्स वडकी जास्त विचार करायची गरज नाहीये. मॅजिक ओव्हरनं घोळ केला नाहीतर मॅच तुझ्याकडे होती. विचार चालू आहे. मॅजिक ओव्हर काही पण करू शकते. मॅजिक ओव्हरला तुम्ही नक्कीच त्याचा नाद करू शकत नाही. त्यामुळे जास्त विचार करायचा नाहीये. फिल्डिंग लावून घ्यायची लगेच शतरक्षण लावून घ्या. रॉयल चॅलेंजर्स संघ लगेच शतरक्षण लावून घ्यायचा आहे. रॉयल चॅलेंजर्स रॉयल चॅलेंजर्स वडकी संघाचा एक खेळाडू यायचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. अमित दादा खेळाडू पाठवा. आपला अमित दादा हे खेळाडू पाठवा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. अक्षय आलेले आहे. चला अक्षय आपण यायचं कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मोठी मॅच असणार आहे. 2 बॅट्समन लगेच या मैदानामध्ये. मैदानाला लगेच यायचंय. बॉल चॉईस करून घ्यायचा आहे. अतिशय सुंदर स्पर्धा आहे. हापीची सर्वात मोठी खरं तर हा नाद वेगळा आहे. हापीचा महाराष्ट्र चर्चा या क्रिकेट स्पर्धेची. सगळ्या पुण्यातला मात्र पुण्यातला हापीचा वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेची ओळख आहे. एक नंबर 1 स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. नक्की आपण जर पाहिलं गेलं सुंदर असं क्रिकेट आपण नक्कीच पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच अप्रतिम असं नियोजन मात्र या ठिकाणी असणार आहे. शानदार अशी स्पर्धा आपण नक्की पाहतोय. पुणे जिल्ह्यामधली हापीची सर्वात मोठी स्पर्धा मात्र या ठिकाणी रंगत आपण नक्की पाहतोय. नक्कीच आपण जर पाहिलं गेलं सामन्यावर सुरुवात होऊन नक्की आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्क जर पाहिलं गेलं गोलंदाज सज्ज होताना नक्की पाहायला मिळत आहेत. अक्षय आलेले आहेत. एका बाजूला आपण जर पाहिलं गेलं दाखल झाला गेलं तो महेश मोडक आणि आपण जर पाहिलं गेलं सोमनाथ कोळते आलेत. सोमनाथ कोळते या ठिकाणी आपण पाहतोय. दुसऱ्या मॅचला सुरुवात करूयात. 2 तगडे संघ आलेत. आपण जर पाहिलं गेलं गोलंदाज देखील सज्ज होताना पाहायला मिळत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण जर पाहिलं गेलं काय असेल कामगिरी ते मात्र पाहूयात. कशा प्रकारची असेल कामगिरी गोलंदाज देखील आपण जर पाहिलं गेलं सज्ज होताना नक्की पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक घेऊन तयार आहे. करूया सुरुवात. पहिलं षटक घेऊन मात्र गोलंदाज सर्व आपण नक्की पाहतोय. फुटा बॉल यावेळेस सरळ मारलाय. रनआउटची संधी असताना हे अहो इथे मात्र रनआउट ची संधी हुकली गेली. 2 धावा आपण नक्की पाहतोय. दोन धावा नक्की आपण पाहतोय.
फलकामध्ये नक्की बघायला मिळत आहेत. किलिंग ऑन वडकी, फुटबॉल बॉल यावेळेस मात्र असेल. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र ओ हो इथे झेल झालाय, कल्ला झालाय आणि मोठा झटका. इथे मात्र फलंदाज बाद. आज बॅट रुसली आहे. ज्या बॅटीवरती प्रेम केलं जातंय त्या बॅटीने आज धोका दिलाय. आता ही बॅट तुमची ओळख आहे. जोरदार असा फटका होता. विकेट मात्र इथे पाहायला मिळाली. नक्कीच आपण जर पाहिलं गेलं पहिला षटक मात्र चालू असतं. पहिला धक्का या ठिकाणी नक्कीच जो पाहायला मिळतोय. आपण जर पाहायला गेलं गोलंदाजी मार्कवर देखील गोलंदाज सज्ज होताना नक्कीच पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज दाखल झाले त्यांना लवकर यायचे. एक से एक वडकर खेळाडू आहेत. वडकी गाव हाफिज खेळाडूंचं नक्कीच कोहिनूर गाव. प्रकाश आलेत बॅटिंग करण्यासाठी. आपण जर पाहिलं गेलं प्रकाश दाखल होताना पाहायला मिळत आहे. बॅटिंग करण्यासाठी मात्र आले. समोर आपण जर पाहिलं गेलं गोलंदाज देखील सज्ज आहे. 9:33 सूरज बॉल पाहिजे आता इथे काय घडतंय. प्रकाश बॅटिंग साठी आलेत. प्रकाश पहिला बॉल इथे मात्र खोदून नक्कीच टाकला गेलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक मात्र बॉल पर्यंत आहे. लाजवाब असं क्षेत्ररक्षक मात्र पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. सुंदर असा बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं मात्र चालू आहे. हो यावेळी नक्कीच चकवलं गेलंय. सुंदर असा चेंडू मात्र पाहतोय. WSL सुपर लीग आपण पाहतोय. हो यावेळी देखील जर आपण पाहायला गेलं लाजवाब चेंडू मात्र पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. डॉट चेंडू कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. फुटबॉल बॉल हो बॅक टू बॉलर. गोलंदाज पहिल्या षटकामध्ये मात्र एक शानदार अशी कामगिरी करताना पाहायला मिळत आहे मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ आणि संपला गेलाय आणि धावसंख्येमध्ये आपण जर पाहिलं गेलं 3 धावा आहेत. एक बाद 3 धावा आपण धावफलकामध्ये पाहतोय. पहिलं षटक मात्र या संपलेला आपण नक्की पाहतोय. आपण जर पाहिलं गेलं गोलंदाज सज्ज होताना नक्की पाहायला मिळत आहेत. प्रकाश मात्र समोर तयार आहेत बॅटिंग करण्यासाठी. षटक क्रमांक 2 पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं गेलं 3 धावा आहेत. एक बाद 3 आपण नक्की पाहतोय. काय घडतंय पुढच्या बॉल वरती. पुढचं गोलंदाज तयार. पहिला बॉल जर पाहिला गेला पैकीचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र बॉल पर्यंत आपण पाहतोय. एक सिंगल आहे आणि हो काय बॉलिंग सुरू आहे. IPL जिंकल्यापासून रॉयल चॅलेंजर्सचा दबदबा आहे संपूर्ण भारतामध्ये. पुन्हा एकदा वेगीचा प्रयत्न नक्की आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे. टक्कर आज असेल. दोन्ही ताकदवान आहे मित्रांनो. आणि फायनल कशी कोणती झाली माहिती ना तुम्हाला. किंग वर्सेस चॅलेंजर्स.
IPL ची फायनल पाहिली असेल तुम्ही, श्रेयस अय्यर वर्सेस विराट कोहली, तशी मॅच आपण पाहतोय आता. तसाच मेगा फायनलचा सामना इथे सुरू आहे. ओहो, यावेळी जर पाहिलं गेलं कव्हरला इथे मात्र फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक मात्र आहे, त्यानंतर घेतले गेलेल्या ओहो, बिग हिट, राऊडी 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 राठोड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर नक्की बघायला मिळालाय. षटकार, छत्रपतींची तळपती तलवार, बुलंदी षटकार, 6 धावा. आणि वेग धावपलका मात्र आता पाहायला मिळणार आहे. धावसंख्या आपण जर पाहिली गेली ना, धावा बनवल्या गेल्याच्या स्कोर कलवती 17 धावा आपण पाहतोय. 17 धावा इथे बनवल्या गेल्यात. दुसरा सामना मात्र सुरू आहे. अप्रतिम नियोजन, 5 सामन्यासाठी नियोजन आखलं गेलंय. म्हणजे प्रत्येक मॅच लोकांनी लक्ष राहिली पाहिजे असं नियोजन. असं नाही की एका रात्री 10 सामने, 5च मॅच घेतलेत. पद्धतशीर नियोजन, परफेक्ट कार्यक्रम या स्पर्धेचा मात्र पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 17 धावा, 17, 2 षटक संपले गेलेत. RCBचा ढाण्यावाग, AB डिव्हिलर जर्सी क्रमांक 17 आहेत. ओहो, यावेळी जर बाहेर गेला बेगीचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण आहे आणि इथे काय घडलं गेले. व्हाईट बॉलचा इशारा मात्र इथे पाहायला मिळतोय. यावेळी पाहायला गेलं, हो हो हो, सुरेख असा इथे झेल मात्र टिपला गेला आपण पाहतोय. धावसंख्या आपण जर पाहिले की स्कोर करवती असणाऱ्या त्या 19 धावा धावपलकामध्ये आहे. 2 गडी बाद. रणजित कोलते आलेत बॅटिंग करण्यासाठी. आता मध्ये 1 रणजित आलेत. समोर आपण जर पाहिलं विशाल मोडक आहे बॉलिंग करण्यासाठी. विशाल मोडक पुढचा बॉल. ओहो, स्लोवर बॉल यावेळी पाहायला मिळालाय मैदानावरती. चकवा देणारा जबरदस्त बॉल इथे मात्र आपण पाहतोय. डॉट बॉल, संपर्क नाहीये. आपलं निवास सचिन मात्र वडकी किंग 11 संघाच्या माध्यमातून जर आपण पाहायला गेलं रणजित दाखल झालाय. मॅजिक चालू आहे.
मॅजिक ओव्हर मध्ये इथे मात्र स्लोवर बॉल टाकला गेलाय. स्लोवर बॉल आहे. या षटकात आल्या त्या 3 धावा. 2 बॉलला अजून जर पाहिलं 13 ची गरज आहे. 2-13 होतील का? 20 धावा धावफलकामध्ये आपण पाहतोय. 2 बाद आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. यावेळचा बॉल बिग हिट. बॉल मात्र चाललाय सीमा रेषा पार. षटकार. 6 धावा आलेत आणि 6 धावेबरोबर धावसंख्या पुढे जाते. स्कोर मध्ये आपण जर पाहिलं गेलं 26 धावा आहेत. प्रकाश बोराडे. प्रकाशच्या बॅटमधून आज षटकार आलाय. 1 बॉल मध्ये आता 7 धावांची गरज. मायनस का प्लस पाहायचंय काय शेअर मार्केट मध्ये काय चाललंय. 1 बॉल 7. कभी नीचे कभी ऊपर. फुल टॉस. बिग हिट. बॉल मात्र चाललाय सीमारेषेच्या दिशेने. मात्र केलेले एक जबरदस्त षटक आपण नक्की पाहतोय. वा काय अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं गेलंय. आणि मॅजिक ओव्हर मात्र इथे जिंकली. कौतुकावं लागेल रॉयल चॅलेंजर्स वडकी. 5 रनची पेनल्टी नाही. 5 धावा मायनस. वडकी किंग 11 संघ आपण जर पाहिलं 3 ओव्हरचा खेळ संपला गेला. धावसंख्या आपण जर पाहिले की स्कोर कार्डवरती असणार त्या 28 धावा आपण धावफलकामध्ये पाहतोय. पाहिजे आता शेवटचं षटक मात्र असणार आहे. सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. 3 तास फुल एंटरटेनमेंट आहे या वडकी गावामध्ये. सुंदर असं मैदान आपण पाहतोय. गोलंदाज तयार आहेत. पहिला बॉल आणि इथे मात्र फलंदाज बाद. विकेट. मागाशी बाउंड्री चेक करतात. थांबा 1 मिनिट. मागाशी बाउंड्री चेक करतायत. पंच मॅच थांबवा. सेफ आहे. षटक क्रमांक 4 आपण नक्की पाहतोय. धावसंख्या जर पाहिली गेली 28 धावा आहेत. ओ यावेळेचा बॉल कव्हर मध्ये आलाय. चंद्रशेखर मात्र बॉल पर्यंत आपण पाहतोय. त्यानंतर घेतली गेली सिंगल. स्कोर मात्र पुढे चाललाय. धावसंख्या आपण जर पाहिले गेली स्कोर कडवरती असणार आहे त्या वडकी किंग 11 संघाच्या खात्यामध्ये आपण जर पाहिलं गेलं
29 धावा आहे. शेवटचं षटक आपण पाहतोय. बॅटिंग साठी मात्र दाखल झाले प्रकाश टायगर ऑफ वडकी. यावेळेचा बापून बिगीचा प्रयत्न लॉंग ऑनला शतशक जोरात आला गेलाय. काय एनर्जी आहे, काय ताकद आहे, काय नेम आहे आणि गेम केला गेलाय. इथे मात्र फलंदाज पंचांचा इशारा बघूयात. फलंदाज बाद, रनआउट. चेक करायचं का, रनआउट चेक करायचंय. यानंतर होणार आहे सामना क्रमांक 3 होणार आहे. टॉसवर यायचा आहे चला वडकी इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स वडकी मध्ये यानंतर मॅच होणार आहे. तिसरा सामना नक्कीच बघायला मिळेल. यानंतर वडकी सनरायझर्स आणि वडकी कॅपिटल्स मध्ये मॅच आहे. माफ करा, वडकी सनरायझर्स आणि वडकी कॅपिटल्स मध्ये यानंतर मात्र सामना होताना बघायला मिळणार आहे. टॉसवर यायचा आहे. सामना क्रमांक 3 आणि सुपरहिट मॅच वडकी सनरायझर्स आणि वडकी कॅपिटल्स. कॅप्टन सज्ज राहायचं टॉस साठी. अतिशय प्रख्यात स्पर्धा आपण नक्की पाहतोय मित्रांनो. 8 दिवस या क्रिकेट अगदी षटक क्रमांक 4 आपण नक्की पाहतोय. वडकी किंग 11 संघ चेक केलं जाते तिसऱ्या पंचांकडे. नक्कीच निर्णय सोपवला गेलाय. ब्रिटिश लाईव्ह मात्र निर्णय चेक करतायत. वडकी किंग संघ 4थं षटक आहे. मॅजिक ओव्हर मध्ये थोडासा प्रवास त्यांचा थक्क करणार राहिलाय. क्लोज निर्णय आहे. रोल ऑन, रोल ऑन, रोल ऑन, कीप रोल ऑन. नक्कीच असे सामने जे आपल्याला बघायला मिळणार आहेत. खूप सुंदर असं नियोजन आपण पाहतोय. वडकी ग्रामस्थ आणि वडकी क्रिकेट प्रेमींचं, सर्व क्रिकेट प्रेमी आहेत या स्पर्धेचे सर्व आयोजक, कमिटी मेंबर्स. फक्त गावाचं नाव समोर आहे. पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी लीग, एकच ब्रँड, एकच नाव, WSL. आप्पांचा वडापाव टेस्ट घेतली का प्रेक्षकांनो? आप्पाचे वडापाव आता तयार आहेत. गरमागरम वडापाव. आपण विनंती, आपण गाडी थोडी पुढे लावा आपण, म्हणजे प्रेक्षकांपर्यंत ती गाडी पोहोचेल. जास्त लांब गाडी लावू नका. आप्पा म्हणतात एखादा बॉल यायचा कडईत. आउट, फलंदाज बाद. चौथं षटक आपण पाहतोय. आता नवीन फलंदाज दाखल झाले मैदानात. 4 मध्ये आला गेलाय. हे गाणं नक्की ट्रेंडिंगला आहे. काळूराम आपण नक्की पाहतो. गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. शेवटचं षटक आपण पाहतो. बिग हिट आल्याबरोबर वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला. दूर दूर षटकार मारेल, झुकेगा नहीं साला. आते ही आड़े बल्ले के साथ नाम है. सध्या गाणं कोणतं चालू आहे मार्केट मध्ये? सुंदरी सुंदर तुझं नाव काय? बद्री नाव आहे या सुंदरीचं. बद्री आलाय आणि आल्याबरोबर षटकार मारलाय. फुलटॉस. आ रा 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 रा. खतरनाक. आल्याबरोबर बद्रीला नक्कीच पाहतोय. कडक बॅटिंग नक्की बघावी होती बद्रीची. 2 बिग हिट, 2 षटकार, 42 धाव फलकामध्ये आपण पाहतोय.
हा आहे सरपंच या संघाचा. जसा किंग इलेव्हनचा सरपंच आहे श्रेयस अय्यर, तसा या संघाचा सरपंच आता ठरतोय बद्री राठोड. राठोड पॉवर. आणखीन एक मारलाय आणि हाई बॉल मात्र सीमारेषेवरती मात्र पकडला गेलाय. वा 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 वा, काय बॅटिंग करतोय बद्री. तिसरा धावायचा प्रयत्न डिरेक्ट हिट केला जातोय, डिरेक्ट हिट केला गेलाय. पंचांची नजर बघूयात बॉलवरती होती का. पंच निर्णय सांगा. विकेट, फलंदाज बाद. आता 2 धावा आहेत. धावसंख्या 44. 44 धावा झालेल्या आहेत. आणि विजयासाठी मात्र रॉयल चॅलेंजर्स वडकी संघाला 45 धावांचं लक्ष आहे. नक्कीच आपण जर पाहायला गेलं 44 धावा इथे झालेल्या आहेत. विजयासाठी मात्र 45 धावांचं लक्ष असणार आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. पुढच्या मॅचचा टॉस यायचंय. मॅच क्रमांक 3. चला नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. वडकी सनरायझर्स आणि वडकी कॅपिटल्स. टॉस या. वडकी सनरायझर्स आणि वडकी कॅपिटल्स. या ठिकाणी विनंती करतो माथाडी कामगार संघटनेचे माजी सभापती माननीय संदीप शेठ आंबेकर यांना विनंती करतो. माजी माथाडी संघटनेचे माजी सभापती टॉस साठी समोर या. कॅमेरामॅनला विनंती असेल दादांच्या दिशेने आपण कॅमेरा करायचा आहे. खरं तर दादांचं मी स्वागत करेल. माथाडी कामगार संघटनेचे माजी सभापती आदरणीय संदीप दादा आंबेकर, कॅपिटल्स आणि सनरायझर्स. चला कॅपिटल्स संघ कॅप्टन यायचं आपण टॉस साठी. तर मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. अगदी माथाडी या संघटनेचे माजी सभापती आदरणीय संदीप दादा आंबेकर दादांच्या हस्ते टॉस केला जातोय. आणि दादा नक्कीच म्हणावं लागेल अमोल दादा, हाप्पीची ही ISPL नक्कीच आहे. कॉपी करायची नाही. WSL ब्रँड आहे महाराष्ट्राचा आणि खूप जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. तर टॉस करतायत अगदी सभापती आहेत माथाडी कामगार संघटनेचे. दोन्ही कॅप्टन आहेत. एका बाजूने सनरायझर्स वडकी आणि कॅपिटल्स वडकी दोन्ही कॅप्टन आहेत. टॉस झालेला आहे आणि टॉस इथे मात्र जिंकला गेलाय. टॉस इथे मात्र नक्की आपण पाहतोय. बद्रीचे 2 षटकार खूप महत्वाचे होते. त्यानंतर या डावात धावा देखील चांगल्या आपण पाहतोय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर सिक्सर. जबरदस्त बॅटिंग आपण नक्की पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये आल्याबरोबर षटकार ठोकला गेलाय.
आकुटाप्याचा बॉल वडकीचा बकासूर आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि नक्कीच कडक बॅटिंग आपण पाहतोय. 2 लगातार षटकार इथे मात्र बघायला मिळालेत मैदानाच्या आतमध्ये. वा रे वा, काय बॅटिंग होते हा फलंदाज. यावेळी जर पाहिलं कट केला गेला चांगला बॉल आपण नक्की पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे वाईट बॉल खराब चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज देखील आपण जर पाहिलं गेलं सज्ज होताना नक्की पाहायला मिळत आहेत. 18 धावा झाली धावफलकामध्ये. प्रथमेश शिवाळे वडकीचा प्रथमेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये आलाय. विकीचा प्रयत्न यावेळेस डिक्लेरेशन झोन आहे. आपण जर पाहिलं गेलं गोलंदाजी मार्ग गोलंदाज सज्ज आहेत. आकुटाप्याचा बॉल पूल करत बॉलला गोल 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 केलं गेलंय सीमारेषेच्या बाहेर. वा वा वा, प्रथमेश शेवाळे जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. आप्पांना मात्र धन्यवाद द्यावा लागेल. आप्पाचा विषय हार्ड आहे. वडकीमध्ये आप्पांशिवाय दुसरा वडापाव चालत नाही, फक्त आप्पाची हवा आहे. बिग हिट, आ रा 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 रा, वडकीचा सुपरमॅन प्रथमेश शेवाळे और ये छेरन 5 बॉल 31 धावा काढल्यात. आता मात्र 14 धावांची आवश्यकता आहे. काय काय सामना सुरू आहे. पीटीसी लाईव्ह रील झाली पाहिजे. जबरदस्त बॅटिंग मात्र आपण पाहतोय. एकाच ओव्हरला 31 धावा, 4 षटकार मारलेत. सुंदर अशी बॅटिंग आपण पाहतोय. प्रथमेश आपण नक्की पाहतोय. बिग हिट आणि हा देखील बॉल सीमारेषा पार. वडकीचा सुपरमॅन प्रथमेश शेवाळे पहिल्याच ओव्हरला 37 काढल्यात. जबरदस्त बॅटिंग मात्र पाहायला मिळाली. 18 बॉल मध्ये आता 8 धावांची आवश्यकता आहे. काय खेळलाय वडकीचा हा पठ्या, नादखुळा बॅटिंग. धावसंख्या आपण जर पाहिली वडकी सुपर लीग पुणे जिल्ह्यामधली हापीची नामांकित स्पर्धा आपण पाहतोय. अजय मात्र तयार आहेत. यावेळेचा बॉल जर पाहायला गेलं सुंदर असा चेंडू मात्र बघायला मिळतोय. प्रथमेश शिवाय जो आहे ना आतापर्यंत सर्वात जास्त मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयरच्या लिस्ट मध्ये 1 नंबरला आहे. डॉन म्हणते डॉन प्रथमेश शेवाळे. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. सुंदर असा खेळ इथे सुरू आहे. संघमालकांनी काय प्लेयर घेतलाय. संघमालकाचं कौतुक आहे. हा हिरा त्यांना मिळालाय. अनिल शेठ गायकवाड आणि निलेश शेठ आंबेकर यांनी खरं हा प्रथमेश सारखा खेळ असे अनेक हिरे मिळणार आहेत. कॅप्टन अमित मोहडा काय चॉईस आहे. बकासूरच घेतलाय डायरेक्ट टीम मध्ये. तशी बॅटिंग केली. एकाच ओव्हरला 5 षटकार मारलेत. फार फेमस नाव आहेत. अगदी आपलं वडकी गाव देखील बैलगाडा प्रेमी आहे. 7 धावांची गरज. आपलं वडकी गाव देखील बैलगाडा प्रेमी आहे आणि अशी नावं नक्की शोभतात आपल्याला देखील. आता बिग हिट समोर मारलाय कव्हरला. क्षेत्ररक्षक मदतीत जाण्याचा दुसऱ्या धावाचा प्रयत्न आपण पाहतोय. 2 आहेत. धावसंख्या 40 धावा आपण पाहतोय. वडकी सुपर लीग नाव फक्त सुपर लीग नाही, खेळाडू देखील सुपर सारखे आहेत. इथे मात्र फ्रीची संधी असेल. आता फुटबॉल बॉल आडव्या बॅट मध्ये मॅच फिनिश करताना बघायला मिळत आहेत. षटकारांचा सामना इथे जिंकलेला आहे. वा प्रथमेश शेवाळे काय खेळलाय. बॅटिंग जर आवडली असेल तर एकदा 2 टाळ्या वाजवायच्या. जबरदस्त खेळ प्रथमेश शेवाळे मात्र बघायला मिळालाय.
आणि या मॅचचा मॅन ऑफ मॅच देखील आहे षटकार किंग प्रथमेश शिवाळे ठरलाय या मॅचचा सामने पुरस्कार. या प्रथमेश शिवाळे रिटर्न यायचं आपण असंच. काय मॅच झाली आणि अभिनंदनला मोडक आणि बजरंग दादा शेवाळे यांच्या हस्ते आपण देत आहोत मॅन द मॅच. 8 बॉल मध्ये 37 धावा काढलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 5 षटकार मारलेत. रॉयल चॅलेंजर वडकीचा सामनावीर चला प्रथमेश शेवाळे या ट्रॉफी घेण्यासाठी.